माहीत आहे आणि त्याचा सर्वांना अजूनही गरज वाटते त्या कार्याची। पण बाकीच्या वक्त्यांनी जसं म्हटलं की ते कार्य कुठेतरी दिशाहीन झालेलं आहे सध्या किंवा लुप्त पावलेलं आहे। दोन मोठी कार्य त्यांची म्हणजे पत्रकारिता, ज्यांनी जी मराठा आणि केसरी हे वर्तमानपत्र सुरू केली, तसंच समाज सुधारण्यासाठी जो सार्वजनिक गणेशोत्सव त्यांनी सुरू केला तो सुद्धा आज कुठेतरी त्यांनी ज्या दिशेने सुरू केला होता त्या दिशेने वाटचाल करत नाही असं वाटतं। लोक सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल बोलावं झालं तर गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरे होतात, लोकही खूप भक्तिभावाने येतात, काही ठिकाणी रांगा लागतात, देणगीही देतात भरपूर। पण ज्या समाज सुधारण्यासाठी जे कार्यक्रम तिकडे व्हायला होते त्याला तेवढी उपस्थिती आज लाभत नाही। ज्यावेळी विसर्जनासाठी मिरवणूक निघते आणि तिथे जेव्हा डीजे वाजवला जातो तेव्हा भयंकर गर्दी होते, पण जे समाज सुधारण्यासाठी काही अजूनही जुनी गणेश मंडळ आहेत की समाज सुधारण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा बाकीच्या समाजासाठी सुद्धा जे कार्यक्रम करतात त्याला लोकांची उपस्थिती किती नसते। दुसरी जी पत्रकारिता, त्यांनी स्वातंत्र्यासाठी किंवा समाज घडवण्यासाठी जी पत्रकारिता सुरू केली, कारण पत्रकारितेमध्ये आणि लेखणीमध्ये जी शक्ती आहे ते राष्ट्र घडवण्यासाठी किंवा समाज घडवण्यासाठी त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे। कारण आज म्हणजे एकाच बाजूचा नाही तर दोन्ही बाजूनी, समाजाच्या बाजूनी सुद्धा तेवढीच आज कमतरता आहे। कारण पूर्वी जो लोक किंवा जे समाज म्हणून होता आज तो मला वाटतं एक कुठेतरी विभक्त होत चालला आहे। म्हणजे समाजाचा दृष्टिकोन बघण्यापासून त्याच्यानंतर एक एकत्र कुटुंब पद्धती आली, त्याच्यानंतर विभक्त कुटुंब पद्धती आली आणि आज असं चाललंय समाजामध्ये की मी आपल्या दोघा तिघांच्या सभासदाच्या कुटुंबामध्ये सुद्धा आपण फक्त आपल्यापुरतच विचार करतो। समाजात इतर गोष्टी घडत असतात त्याच्याबद्दल एक समाज एकत्र येऊन पेटून उठलेला दिसत नाही। तर कुठेतरी असं वाटतं की टिळकासारखा महापुरुष परत जन्माला यावा। ही गोष्ट खूप कठीण आहे कारण असे महापुरुष परत परत जन्माला येत नसतात, पण त्यांच्या अंगी जे गुण होते किंवा त्यांनी जो प्रसार केला त्याच्यामधून आपण थोडी जरी एक 5-10% जरी प्रत्येकाने त्याच्यात काहीतरी आत्मसात केलं आणि ते आचरणात जर आणलं तर मला वाटतं एकत्र येऊन आपण त्यांच्या या दाखवलेल्या मार्गावर खूप पुढे वाटचाल करू शकतो। वेळ कमी आहे त्यामुळे मी जास्त काही सांगत नाही, एवढंच सांगून मी पुन्हा एकदा भुज आणि मराठी पत्रकार संघाचे आभार मानतो की त्यांनी मला या पुण्यतिथीला बोलावून या महापुरुषाला आदरांजली वाहण्याचा सन्मान दिला। धन्यवाद। धन्यवाद सर। आता कार्यक्रमाच्या शेवटी जे भाषण जाते त्या तुमच्या सगळ्यांचे आमचे परिचयाचे माझे म्हणजे आम्ही पणजे ज्यांना 15 वर्षा पहिले आलो त्यांना माझे पहिले संपादक तेच गोवादातले तर राजेंद्र देसाई आमका विनंती करता त्यांच्यानी आमका मार्गदर्शन करचे। व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे श्री बांदेकर, आमचे जुने मित्र, माझे गुरु ज्यांच्याकडून मी पत्रकारिता शिकलो, त्यांच्या हाताखाली आम्ही तयार झालो ते संभाजी सर, पूज्य अध्यक्ष राज, माझे ज्येष्ठ वडील वामन प्रभू, सुरेश जे माझे ज्येष्ठ सहकारी होते त्यांच्याकडून सुद्धा मी खूप शिकलो। सुरेश काणकोणकर आहेत, सावळ आहेत, ही मंडळी यांच्याकडून खूप काही आम्ही शिकत गेलो आणि आम्ही घडत गेलो। लोकमान्य टिळकांचा वारसा आज आम्ही सांगतो। लोकमान्य टिळकांचा वारसा यांनी आता म्हटलं प्रमुख पाहुण्यांनी की टिळक पुन्हा जन्माला यावे, येतीलही ते
पण ते टिकतील का आजच्या परिस्थितीत? ते आले तर काय करतील? त्यांची अवस्था काय असेल? त्यांची परिस्थिती काय असेल? हा विचार करण्यासारखा विषय आहे. मी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही गटाचा तटाचा मी नाही आहे. तरी अलीकडे जेव्हा आम्ही पेपर वाचतो किंवा आम्ही चॅनल पाहतो तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्याच एक लक्षात येते की आम्ही जेव्हा पत्रकारिता केली तेव्हा आम्ही नेहमी विरोधी पाकड्यांच्या बाजूने असायचो. कॉमनना माहीत आहे, बाकीच्यांनाही माहीत आहे. आम्ही विरोधकांबरोबर असायचो कायम, आणि बातम्या आम्हाला तिथून मिळायच्या. जनतेलाही तेच हवे असायचे, आणि आम्ही बातम्या, विधानसभेच्या बातम्या ह्या नेहमी या विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरून हेडलाईन्स व्हायच्या. आज होतात का? आज सगळ्या बातम्या तुम्ही मुद्दाम बघा, हे मॅक्झिमम क्लॅरिफिकेशन्स असतात किंवा सरकारच्या बाजूने केलेली विधानं असतात. विरोधक कुठे आहेत? विरोधक विधानसभेत प्रश्न उपस्थित करत नाहीत असं नाही, करतात, पण पत्रकार त्याची दखल घेतात का? मला नाही वाटत. थोडासा वाक रे असं म्हटल्यानंतर लोटांगण घालण्याची जी वृत्ती आपल्यामध्ये तयार झालेली आहे आताच्या काळात, खूप वाईट आहे. आणि या लोटांगणामुळे आम्ही जनतेवर अन्याय करतो, जनतेच्या प्रश्नावर आम्ही अन्याय करतो, आम्ही जनतेच्या अपेक्षांना आम्ही कुठेतरी धक्का देत असतो. आणि त्यातून साध्य काय करतो? एक तर आम्ही मालक, जे वृत्तपत्राचे मालक आहेत, त्यांचे जे काही वेस्टेज इंटरेस्ट आहेत किंवा काय जे इंटरेस्ट असतील ते सांभाळतो, आणि स्वतःचाही त्यातल्या त्यात जे काही कल्याण करून देता येईल ते आम्ही कल्याण करून देतो. जनतेचं काय? ज्यांच्यासाठी आम्ही पेपर काढतो किंवा ज्यांच्यासाठी आम्ही चॅनल चालवतो त्यांचं काय? ते तिथेच राहतात. आणि या सगळ्या अपेक्षा जेव्हा पेपरवाले किंवा बाकी मीडिया जेव्हा पूर्ण करत नाही तेव्हा लोकांना सोशल मीडियासारखा आधार घ्यावा लागतो. आज एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा एखाद्या घटनेच्या संदर्भात काय घडलं हे जर जाणून घ्यायचं असेल तर पेपर वाचून तुम्हाला काही कळत नाही. तुम्ही मान्य करा, तुम्हाला एखादा व्हिडिओ बघावा लागतो, तिथे एक्झॅक्ट काय घडलं होतं. तर पेपरवाले एक तर कोणाची तरी बाजू देतात आणि किंवा वेगळ्या पद्धतीने त्या गोष्टीचं समर्थन करतात. मी परवा एका संपादकांना म्हटलं, तुम्ही बजेटवर म्हटलं हेडलाईन दिली, त्याचा अर्थ काय? बजेट हे कसं आहे हे तुम्ही मला सांगू शकाल? त्यांनी पुन्हा आवाज काढला नाही. बजेटचं ॲनालिसिस आम्ही त्यावेळी द्यायचो. आम्ही आमच्या पदरचं नाही द्यायचो, आम्ही तज्ज्ञांना विचारायचो, आम्ही ॲनालिसिस करायचो आणि बजेट आम्ही ॲनालाइज करायचो. आज कुठेतरी स्टेटमेंट, बजेट होतं दिल्लीत आणि इथे कोणतरी स्टेटमेंट करतो, त्याची हेडलाईन होती. बजेटवर बातमी कधी देणार? लोकांना कसं कळणार की बाबा काय बजेटने दिलंय लोकांना, तिथे काय स्वस्त झालं, काय महाग झालं, कशा पद्धतीने जनतेच्या सवलतीनं कात्री लागली किंवा काय जे झालं हे देणार कोण? ही द्यायची आज परिस्थितीच राहिलेली नाही. कारण आम्ही आधीच ठरवलेलं असतं की ती बातमी जी येणार ती आम्ही पॉझिटिव्ह देणार. पॉझिटिव्ह नेगेटिव्हचा हा प्रश्न नाही आहे, हा प्रश्न आहे आमच्या वृत्तीचा, आमच्यामध्ये झालेल्या बदलांचा आणि आमच्यामध्ये निर्माण झालेल्या स्वार्थांचा. यात जनता बरडली जाते, त्याचा आम्ही कधीही विचार करत नाही. आज ज्यांची पुण्यतिथी आहे टिळकांची, त्यांच्यावर 3 राजद्रोहाचे खटले चालले. पैकी 2 खटल्यामध्ये त्यांना शिक्षा झाली. एका खटल्यामध्ये तर त्यांना 6 वर्षांची मंडलेच्या जेलमध्ये, बर्मा जे आज ब्रह्मदेश म्यानमार, तिथे त्यांना सगळे दिवस तुरुंगात काढावे लागले आणि बाकी आणखी 2 वर्षाची शिक्षा झाली. गांधीजींना शिक्षा झालेली आहे, नेहरूंना शिक्षा झालेली आहे, पण पेपर चालवताना शिक्षा झालेले जे लोक होते ते सगळ्यात जास्त होते टिळक. पण ते बदले नाहीत. त्यांनी लोकांमधला अंगार, लोकांमधला राग निर्माण करून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्यांनी पेपर काढला. त्यांनी पेपर पोट भरण्यासाठी काढला नव्हता. टिळकांना काही कमी नव्हतं. टिळक जेव्हा पुण्याला गेले तेव्हा ते एक 19-20 वर्षाचे होते. वडिलांनी त्यावेळी त्यांच्यासाठी 10,000 रुपये ठेवले होते. त्यावेळी ते 10,000 म्हणजे आज तुम्ही 10 कोटी म्हणू शकता.
कारण पैशाची किंमत त्यावेळी काय होती सगळ्यांनाच माहिती आहे. ते त्यांनी आपली कायद्याची परीक्षा दिली, कायद्याची परीक्षा ते पास झाले. प्रॅक्टिस केली असती तर आरामात जगू शकले असते. पण या माणसाने कायम पूर्ण आपल्या आयुष्यात फक्त जनता जनता आणि जनतेचे प्रश्न, इथे जे परकीय आले होते त्यांना काही करून इथून हाकलून लावायचा हा ध्यास घेतला होता. आणि या सगळ्या याच्यात स्वतःला डायबिटीस सारखा गंभीर आजार लावून घेतला. आणि वयाच्या 64व्या वर्षी यंग, म्हणजे साधारण आम्ही सुद्धा त्यांच्या जवळ आहोत, इतक्या कमी वयात ते गेलेले आहेत. आम्ही काय करतो, आम्ही टिळकांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतो, टिळकांचं नाव घेतो, टिळकांच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतो, टरफालांच्या गोष्टी सांगतो, आणखी काय गोष्टी सांगतो. पण टिळकांनी जो ध्यास घेतला, टिळकांनी जे सोसलं, टिळकांनी जे समाजासाठी भोगलं, ते आम्ही त्याचं काय आज कुठेतरी त्याची नोंद घेतो का? आमच्यामध्ये त्याचा काही बदल त्यामुळे होतो का? मला नाही वाटत काही होतो. आम्ही शिकलो, आम्ही जेव्हा होतो तेव्हा गोवा विधानसभेमध्ये फलक होते, जलमी होते सुरुवातीच्या ह्याच्यात, आणि बाकीचे सगळे विरोधी हे होते. आम्ही सरकारशी त्यावेळी आम्ही जुळून घेऊ शकलो असतो किंवा सरकारबरोबर राहू शकलो असतो, त्यांच्याही बातम्या देऊ शकलो असतो. सगळे आहेत. सावळ यांनी खूप जवळून बघितलेले आहे, सुरेशने बघितलेले, ते तर पॉलिटिकल चांगले रिपोर्टर होते त्यावेळेचे, कानपूरकर. वामन प्रभूने तर दोन्ही बघितलेलं आहे, डेस्क बघितलेलं आहे आणि फील्डमध्ये बघितलेलं आहे. या लोकांनी कधीही सरकारच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला नाही. त्यावेळी सरकारही कशी होती की आजच्यासारखी सरकारं नव्हती. आजच्या याला जे कॉर्पोरेट जो स्ट्रक्चर आलेला आहे तो त्यावेळी नव्हता. चुका करायचे, विरोधक तुटून पडायचे, ते माफी मागायचे आणि नंतर मामला खलास व्हायचा. निर्णय घेतलेले बदलायचे, मागे घ्यायचे. आज परिस्थिती तशी आहे का? आणि जर ती नाही तर त्याचं कुठेतरी याच्यात दिसलं पाहिजे प्रतिबिंब, वर्तमानपत्रामधून किंवा बाकी मीडियामधून ते दिसतं का? अजिबात दिसत नाही. मला खंत होते, कारण आम्ही ज्या पदवी रिपोर्टर म्हणून अनेक वर्ष काम केलं, चीफ रिपोर्टर म्हणून काम केलं. सुभाष माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही सगळ्यांना माहीत आहे. आम्ही कधीही कोणाची चापलूसी किंवा हे करण्याचा आम्ही कधीही प्रयत्न केला नाही. त्यातून नुकसान काही झालं नाही, म्हणून तुम्ही मला आज इथे जे बोलायला बोलावलं, कदाचित ते एक कारण असू शकेल. आमची पत्रकारिता तुम्हाला लोकांनी बघितलेली आहे. बाकीचे मी असं नाही म्हणत की आजच्या याच्यात सगळेच कुठतरी चुकीचे आहेत किंवा खोटे आहेत. चांगले पत्रकार आजही आहेत, पण आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने काम करायला देतो का? त्यांना स्वतःची मतं मांडायला आम्ही देतो का? त्यांना स्वतःचे आर्टिकल, स्वतःच्या बातम्या स्वतःच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने त्यांनी बघितलं त्या पद्धतीने मांडण्याची संधी आम्ही त्यांना देतो का? देत नाही. तो ज्या दिवशी तो प्रयत्न करतो तो कुठेतरी मागे जायला लागतो, त्याची फरफट होते. आणि मग एक दिवस तो विचार करतो की बाबा जर असंच असेल, चांगलं करून जर आम्हाला हे मिळत असेल तर आम्ही बाबा चला कोणाच्या तरी त्या टोनला जुळवून घेऊया आणि आम्ही काम करूया. टिळक हे ठरवून पत्रकार झाले. त्यांनी पेपर सुरू केले, केसरी सुरू केला किंवा मराठा सुरू केला, हा जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी. अनेक प्रश्न त्यांनी घेतले. पुण्यात जेव्हा किंवा मुंबईत जेव्हा प्लेग आला, तो ज्या पद्धतीने हाताळला गेला ती पद्धत खूप चुकीची होती. कोरोना सुरुवातीला चीनमध्ये आम्ही बातम्या ऐकायचो किंवा वाचायचो की चीनमध्ये जायचे, घरांना पुढच्या दरवाजाला ते हे ठोकायचे आणि लोकांना आत कोंडून ठेवायचे किंवा बाहेर काढायचे, कुठेतरी नेऊन सोडायचे. अशी परिस्थिती प्लेगच्या दरम्यान झाली होती आणि त्याला टिळकांनी विरोध केला. त्यांनी असंख्य अग्रलेख लिहिले त्याच्यावर. आणि त्या सगळ्या याचा एक जो हे होता, ज्याचा आपण रिॲक्शन म्हणतो, त्या रिॲक्शनमधून रँड हा कमिशनर मारला गेला. आणि त्या रँड खटल्यामध्ये टिळकांनी त्यांना कुठेतरी हे इन्साइट केलं किंवा त्यांना चेतवलं, असा त्यांच्यावर आरोप ठेवला गेला आणि टिळकांना शिक्षा झाली. पण टिळक बदले नाहीत. टिळकांनी कधी माफी मागितली नाही. टिळक लिहित राहिले आणि टिळक हे आपल्या पद्धतीने पत्रकारिता करत राहिले, कारण त्यांची पत्रकारिता फायद्या तोट्याची कधीही नव्हती. त्यांची पत्रकारिता ही समाजासाठी होती.
पडतो. आज मी सांगतो, ही परिस्थिती जर अशीच राहिली कंटिन्यू, एक म्हणजे प्रिंट मीडिया येणाऱ्या काही याच्यात संपून जाईल, सोशल मीडिया त्या याच्यातून पुढे येईल. आजही सोशल मीडिया प्रिंट मीडियापेक्षाही पुढे आहे, बातम्या देण्यात म्हणा किंवा बाकीच्या याच्यात म्हणा. आणि ते काय न्यूजपेपरचीच हे आपण जे याच्या बातम्या देतो ब्रेकिंग न्यूज, त्याच्यापेक्षाही सोशल मीडियावरून बातम्या आपल्याला आधी कळतात. ही किमया आहे. आणि येणाऱ्या काळात प्रिंट कोणी वाचणार नाही, कारण त्याला गरजही पडणार नाही. आणि सोशल मीडिया सगळं ओव्हरटेक करून पुढे जाणार. पत्रकारिता संपणार या सगळ्या याच्यात. ज्या लोकांनी पत्रकारिता निर्माण केली होती, ज्या हेतूने ही पत्रकारिता कुठेच राहणार नाही यापुढे, हे सरकार पुढे आपल्या पत्रकारांपुढचं सगळ्यात मोठं संकट आहे. आज अनेक वर्तमानपत्रामध्ये स्टाफ हा कमी केला जातो. त्यांना गरजही पडत नाही, कारण त्यांना याच्यातनं इतक्या बातम्या आणि मिळायला लागल्या की त्या बातम्यामुळे काही आज वर्तमानपत्राचं काही अडत नाही. एखादा रिपोर्टर आधी आला नाही रविवारी वगैरे, तर राजेंद्र देसाई त्या दिवशी आला नाही तर हाल व्हायचे. बातम्या द्यायच्या पुण्यामध्ये, छापायचं काय. आज परिस्थिती काही नाही. तो सोशल मीडिया बघतो आणि तो बातम्या तयार करतो. हा धोका आहे. हे जर असं चालू राहिलं तर उद्या कोणाची गरज पडणार नाही. आज पत्रकार म्हणून जे आम्ही इथे बसलेलो आहोत, काही वर्षांनी इथे पत्रकार म्हणून दिसणार नाही. पत्रकार हा अशा पद्धतीने हळूहळू हा लुप्त होत जाईल. पत्रकारिता जर टिकवायची असेल तर थोडासा आपला मान, आपला ताठा, आपला कुठेतरी एक हे पाहिजे. माणसाला स्वतःची कुठेतरी एक स्वतःचा एक अभिमान पाहिजे, की जेणेकरून बाबा काहीतरी मी असं नाही म्हणत की तुम्ही उठा आणि सरकारवर टीका करा, तुम्ही उठा आणि संस्थावर टीका करा, तुम्ही उठा आणि आणखी काय करा. निदान घडणाऱ्या काही घटना लोकांना सांगा, बाबा असं असं झालेलं आहे, अमका कायदा पास झाला तर काय होऊ शकतं, अमकं कन्व्हर्शनचं जे सेक्शन आहे नोटिफाय झालं तर काय होऊ शकतं, त्याचा धोका काय आहे, लोकांना काय होऊ शकतं. गोव्यात येणारी लोंढे, बाकी परराज्यांची, हा मोठा सध्याचा गोव्यापुरचा मोठा प्रश्न आहे. हे कधीही वर्तमानपत्रामध्ये ज्या पद्धतीने यायला पाहिजे तसं नाही येत. आज खाऊन टाकलं सगळं, वेगवेगळ्या यांनी खाल्ला. गोव्याची डेमोग्राफी टोटल पूर्ण चेंज झालेली आहे. तुम्ही साखळीमध्ये चला, तुम्ही फोंड्यामध्ये चला, तुम्ही खुद्द पणजीत पहा, हा गोमंतकीय अर्ध्यापेक्षाही कमी झालेला आहे. आणि आहे तो बोलायला पुढे येत नाही. यामुळे गोवा संपला. गोवा संपणार. येणाऱ्या किती 5 वर्षात 10 वर्षात गोवा हा मुंबई होणार. जसे गिरगाववरनं किंवा दादरमधून जे मराठी लोक होते, बांद्रूपमधून ते लोक गेले. आणि गेले कुठेतरी विरारला, कुठे आणखी कुठे, तिथे जाऊन कुठेतरी स्थायिक झाले. गोव्याची परिस्थिती, खेडीही आज गोव्याची राहिली नाही. खेड्यातल्या जमिनी गेल्या, तिथे लोक आले. मला मागे एक किशोर नाईक गावकरने एक बातमी दिली होती, कुठल्या तरी देवस्थानचा जो महाजन आहे तो कुठला तरी बिगर गोमंतकीय झालेला आहे, महाजन आहे. तो सगळं ठरवतो गावात काय व्हायला पाहिजे, त्या देवळात काय व्हायला पाहिजे, त्या कार्यक्रमात काय व्हायला पाहिजे. हे सगळीकडे होत जाईल. कुठेतरी थोपवायला हवं. ही जबाबदारी मला तरी वाटतं की फक्त सरकारची आहे. ही जबाबदारी आपली पण आहे. कुठेतरी लोकांच्या लक्षात काही गोष्टी आणून देणे ही आपली जबाबदारी आहे. टिळक यांनी स्वराज्याचा ध्यास घेतला होता. स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, आपल्या लोकांचं राज्य, लोकांसाठी. आज आपल्यापुढे इतकी वर्तमानपत्र आहेत, इतके मीडियामधले काही आपल्याकडे साधनं आहेत की आपण अनेक गोष्टी करू शकतो. आपण उभे राहू शकतो. निदान आपण कुठेतरी वाचा फोडू शकतो. त्याचा परिणाम काय होईल तो होईल, पण आपण ते करतो का? टिळकांचा वारसा मग का सांगायचा? बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा आपण का सांगायचा? बाकीचे राजाराम मोहन रॉय किंवा बाकीचे आहेत त्यांचा वारसा आपण काय सांगायचा? ज्या काळात त्यांनी पेपर सुरू केले, तुम्ही आठवून बघा. आज आम्ही लोकशाहीमध्ये आहोत. आज कुठलंही माध्यम सुरू करायला आपल्याला कोणाची भीती वाटत नाही. त्यावेळी जर माध्यम तुम्ही सुरू केलं की तुम्ही सरळ त्या एजन्सीच्या स्कॅनरवर यायचे. ब्रिटिश किंवा तिथे पोर्तुगीज, ते भारतकारांनी खूप सोचलं. शेवटी कर्जात बुडाले.
पळून जाऊन मुंबईला 4-5 वर्ष राहावं लागतं. त्याही लोकांवरतीच परिस्थिती आली. बातमी आली की त्या माणसाच्या मागे तो ससेमिरा सुरू व्हायचा आणि तो मग खूप त्याला भोगावं लागायचं. पण ते लोक बदले नाही, ते करत राहिले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी सारखा माणूस त्यांनी खूप सोसलं पण बदला नाही. आज मी असं नाही म्हणत की तुम्ही चला आणि कुठेतरी मोठा पराक्रम करा. निदान तुमचं काम तरी करा, पराक्रम करू नका. निदान बातम्या लोकांपर्यंत व्यवस्थित येतील आणि लोकांना त्या कळतील इतकं तरी करा, जेणेकरून लोकांना काहीतरी त्या विनंती किंवा त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी कुठेतरी उर्मी किंवा त्यांच्यात एक आपण ते करतच नाही. पत्रकारिता दिन साजरे करून काही होणार नाही. आजची गर्दी मी समजू शकतो, कारण अधिवेशन चालू आहे, सगळ्यात पत्रकारांना इथे येणं शक्य नाही. पण नाहीतरी अशा कार्यक्रमांना कुठे येतात पत्रकार, कुठेतरी एखादा प्रसंग घडला किंवा आणखी काय घडला तर मग आपण म्हणतो की अरे चला आम्हाला कोणीही विचारत नाही किंवा आमच्या मागे कोणी उभं राहत नाही. कोण राहणार? आपणच जर समजा उभे नाहीत आमच्यासाठी, लोक आमच्यासाठी कशाला उभे राहतात? अशी परिस्थिती आजच्या पत्रकारितेची झालेली आहे. मी हे सगळं निगेटिव्ह बोलतो असं नाही आहे. ही परिस्थिती दिसते आहे, सगळ्यांना दिसते, लोक बोलतात. आज जर टीका करण्याचं जर काय जर एक साधन असेल किंवा एक टार्गेट असेल, लक्ष असेल, एक तर राजकारणी असतात किंवा पत्रकार असतात. पत्रकार एखादा दिसणार अरे तो असं करतात. आधी ती करण्याची हिंमत नव्हती. आधी पत्रकार म्हटलं तर तुम्हाला मान मिळायचा, सन्मान मिळायचा. काही लोकांनी जे आपले सिनियर्स आहेत त्या लोकांनी तो कमावला होता. त्या लोकांनी स्वतःचं गमावून पत्रकारिता केली आणि आम्हाला एक वाट मोकळी करून दिली की तुम्ही पुढे चला. पण आज ती मला वाटतं की वाटच सगळी तुंटून चालली आहे आणि आपण कुठेतरी एका अशा चक्रव्यूहात आपण अडकलेलो आहोत की आपल्याला पुढेही जाता येत नाही, आता मागेही जाता येत नाही. सगळे दोर कापले गेलेले आहेत. आम्ही सगळे काही इथे राहणार नाही. प्रत्येकजण जातो. बालाबाब गेले, बालाबाबांची मला फक्त आठवण येते, वाघबाबांची मला आठवण येते. बाकीचे जे आमचे सिनियर्स होते जे गेले त्यांची आठवण येते. त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट उपसले त्यावेळी आम्ही जेव्हा तरुण होतो, नवे होतो, या सगळ्या लोकांनी सावळ असुली, बालाबाब असुली, वाघबाब असुली, वामन असुली, सुरेश असुली, सरांनी तर नेहमी आम्हाला कोकणतपुणे नेहमीच आधार दिला. ही मंडळी आज तिथे नाही, त्यातले काही जण बिचारे गेले. आम्ही कधीतरी जाऊ, पण आमची कोणी आठवण काढेल का? मी आता वाघबाबांची किंवा बालाबाबांची आठवण काढली, माझी कोण काढेल का आठवण? कोणी काढायला पाहिजे, कुणीतरी काढायला पाहिजे आठवण. असं काहीतरी आपण केलं पाहिजे जेणेकरून बाबा हा समाजासाठी आपल्याला आठवत असेल. रापा सामंत म्हणून एक पत्रकार होते. हा माणूस ना अगदी असं हे झाल्यासारखा पत्रकारितेचं भूत त्यांच्यावर इतकं बसलं होतं की तो बटवा लावायचे. त्यांना कळायचं नाही भूक काय, तहान काय, काय काय आणि काय काय. विचारे ते करता करताच गेले. आज रापा सामंत माहीत आहे का कोणाला? अवघ्याच लोकांना माहीत गेले. कदाचित उद्या आमचंही कुणाला माहीत असणार आणखी 20 वर्षांनी किंवा 25 वर्षांनी आपण जर अशा पद्धतीने वागत गेलो नवे पत्रकार, कुणीही तुमची दखल घेणार नाही. मला सांगा, गेल्या 10 ते 15 वर्षात एक अवघे अपवाद सोडले तर बाबा ज्याचा दरारा आहे, त्याचं नाव आहे, त्याचं कुठेतरी एक रेप्युटेशन आहे, दाखवा. नाहीतर आदल्या याच्यात प्रत्येक पत्रकार हा इंडिपेंडंट संस्था होती. तिथे डायस बाबाकडे आम्ही जेव्हा जायचो काही घडलं ते सगळा इतिहास आमच्या समोर ठेवायचे. सावळ आमचे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन काही सावळ तसं विधानसभा सुरुवातीला आम्हाला नाही कळायची. आम्ही अडचणीच्या वेळी सावळला फोन करायचं, सावळ ते अमकम आज जे बिल हे झालं काय एक्झॅक्ट, मग सावळ एक्सप्लेन करायचे. आजचे पत्रकार विचारतात काय, काहीतरी ठोकून देतात, लोकांनाही कळत नाही, त्यांनाही कळत नाही. अशी परिस्थिती आहे. विधानसभेत आधी किमान 3 वर्षांचा अनुभव पाहिजे तर तुम्हाला विधानसभेत वाटाघाट करायची तुम्हाला परवानगी असायची. आज कोणी उठतो, आज येतो आणि उद्या तो असेंब्लीमध्ये जातो आणि बातम्या देतो. हे वाईट आहे, घातक आहे. तो शेवटपर्यंत काही शिकत नाही. बजेट आम्हाला कळायला मला वाटतं 7-8 वर्ष गेली, म्हणजे त्याचा स्ट्रक्चर करायला कळायला. बाकी बजेट आजही आम्ही कधी कधी आमचा बजेट उठतो. एक दिवस मी संदेश प्रभुदेसाईला घेऊन बसलो, म्हटलं चल
चहा घ्यायला जाऊ आणि तिथे मी त्याला विचारलं, मला तू फक्त स्ट्रक्चर सांग कसा, म्हणजे जो बजेटचा आहे. त्याने मला सांगितलं हे असं हे असं हे असं, रेव्हेन्यू रिसिप्ट, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणखी काय आहे ते सगळं थोडंसं कळलं. आणि थोडंसं नंतर बजेट हळूहळू आम्ही चांगल्या पद्धतीने तयार केलं. ही तयारी जी कधी होते हे आम्ही पॉझिटिव्ह पाहिजे. आपला पेपर मुळात पॉझिटिव्ह पाहिजे. आज पेपरही पॉझिटिव्ह राहिले. आज पेपरवाल्यांचा जो ॲटिट्यूड आहे, काही ते बाकी काही पाहिजे ते द्या, जे काय आम्ही सांगतो ते तुम्ही बघा, काय करायचं ते करा. आणि कुठेतरी रेव्हेन्यू हा एक हे झालेला आहे. आज रेव्हेन्यू जर नसेल तर तुमचं स्थानही काय तुम्हाला कोणी विचारतही नाही. तुम्ही जर रेव्हेन्यू आणत नाही, त्याचा संपादक म्हणून किंवा जे काम करणार आहे कोणी तुम्हाला विचारत नाही. तुम्ही कितीही चांगले असा, पण जर तुम्हाला ती कॅपॅसिटी नाही पुलिंगची, तुम्हाला कोणी विचारत नाही. ही आजची पत्रकारिता आहे आणि ही माझ्या मते अतिशय धोक्याच्या वळणावरून चालली. ही कधी कोलमडले हे सांगता यायचं नाही. कुठेतरी प्रत्येकाने निदान माझा वाटा मी उचलणार, माझं काम मी करणार, नंतर काय होईल ते होईल, असा थोडासा बाणा जर आपण बाळगला तर मला वाटतं की पत्रकारिता ही अजूनही चांगली करता येते. आणि तर सोशल मीडिया आहेच. सोशल मीडिया सगळ्यांना खाऊन चालली, कोणाची कोणाला गरज नाही. पत्रकारिता त्यात टिकणार नाही आणि लोक जे सफर होतात तेही तुम्हाला उद्या हात द्यायला तेही येणार नाही. बऱ्याच म्हटलं की आपल्याला आज जी किंमत नाही तर कारण आपण आहोत. दीपक साहेबांना जायचं आहे आणि बाकीचे काही आपल्या असेंब्ली कव्हरेजसाठी किंवा याला जायचे आहे. मी बोललो, मी असा कधीही इतक्या याने नाही बोललो कधी, पण मी जेव्हा या बातम्या जेव्हा बघतो मी डिस्टर्ब होतो. खरंच सांगतो, अरे स्टेटमेंट करण्याआधीच तुम्ही क्लॅरिफिकेशन काय देता? स्टेटमेंट येऊ द्या, त्याच्यावर कोणीतरी विरोधी पक्ष बोलू द्या किंवा एखादा नागरिक, ज्येष्ठ नागरिक किंवा एक तज्ज्ञ कोणीतरी बोलू द्या, नंतर द्या ना बातमी. तो बातमी त्याची बातमी एवढी, आता स्टेटमेंट एवढा. काय कुठे चाललात तुम्ही? कुठे लोकांना घेऊन चाललात? बाकीच्याही तुमच्या कम्युनिटीला काय काय देता, कुठे देता? कुठेतरी मला वाटतं विचार झाला पाहिजे. आजच्या या कार्यक्रमात 4 शब्द मला बोलण्याची संधी दिली वामन सर, दीपक सर, राजतिलक आणि सगळे माझे सहकारी मित्र, त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद म्हणतो. आणि टिळकांची पुढची जी पुण्यतिथी किंवा 1 ऑगस्ट येईल, निदान कुठेतरी परिस्थिती बदललेली आम्हाला पाहायला मिळो असं मी जबाबदारी मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आत्ताच्या पत्रकारिते संदर्भात सरांना जे वाटतं ते बोलले, पण मी आता सध्या पत्रकार असल्यामुळे मला माहित आहे की सध्या जाहिरातीची पत्रकारिता झालेली आहे सर. त्यामुळे जे बदल होतात ते आम्ही स्वीकारावे लागणार आहे. कारण जाहिराती ज्यांच्या असतात त्याच्या बातम्या पहिल्या मनाला लावल्या जातात, त्यांच्याकडे जाहिराती मिळत नाही, त्याच्या बातम्या मागे लावल्या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये. आणि सोशल मीडियाचं म्हणाल सर तर सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. गौतम गंभीरचा फोटो लावला जातो आणि त्याने असं म्हटलंय, नाना पाटेकरने फोटो लावला असं म्हटलं, तुमचं काय मत, असं प्रत्यक्ष त्याने तिथं म्हटलेलंच नसतं. त्यामुळे जे बदल होतात ते स्वीकारावे लागणार. पण आपण चांगल्या भवितव्यासाठी पत्रकारांच्या इथं देवाकडे मागूया. यानंतर मी विनंती करतो राजतिलक नाईक यांना प्रमुख पाहुण्यांना स्मृतिचिन्ह देण्यासाठी. प्रथमतः माहिती खात्याचे संचालक दीपकजी बांदेकर. वक्ते राजेंद्र देसाई सर. गुज ही पत्रकार संघटना पत्रकारांच्या हक्कासाठीच लढते. काही दिवसापूर्वी आरोग्य मंत्र्यांनी एका विषयावर म्हणजे एक बातमी आली होती आमच्या पत्रकार बंधूंनी दिलेली, त्याच्या विरोधात हक्कभंग आंदोलन जाहीर केलं होतं. पण गुजने ठाम भूमिका घेतली, त्या मंत्र्यांच्या याचा निषेध केला, त्या पत्रकाराच्या मागे ठामपणे उभी राहिलेली आहे. त्यामुळे संघटना आपलं काम करत आहे. संपादक आणि पत्रकारांचे जे पेपरचे मालक आहेत त्यांनी पत्रकारिता समजून घ्यावी आणि तसं करावं. टिळकांची पत्रकारिता एवढंच प्रसंगी माझं तर मत आहे. यानंतर कार्यक्रमाचा शेवट आमचे गोवा पत्रकार संघाचे, मराठी पत्रकार संघाचे सचिव सुभाषजी नाईक यांना विनंती करतो, त्याने आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद.
नमस्कार. पत्रकार दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहतो. आजचे प्रमुख पाहुणे माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक माननीय दीपक बांदेकर, गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि माझे ज्येष्ठ संभाषक राजचलन उच्चाध्यक्ष आणि माझे गोमंतकचे बरेच वर्ष सहकारी राहिलेले राजन देसाई सर कार्यकारी संपादक होते, मी वृत्त संपादक होतो, राजनची रिपोर्टर होते आणि खूप आमचं त्यावेळेला आमच्या आजच्या पत्रकारितेबद्दल जे बोललं गेलं त्यावेळी आम्ही इथे प्रत्यक्षात काम केलेलं आहे. बांदेकर सरांनी टिळकांचा जो आदर्श आहे पत्रकारितेतला आणि एक समाज सुधारक म्हणून तो आम्ही सर्वांनी आचरणात आणावा असं त्यांनी आपल्या संबोधनात आज नमूद केलेलं आहे. राजनची पत्रकारिता त्यावेळची वेगळी होती, आताची वेगळी होती आणि पारवारकरने सांगितलं की आताची काय परिस्थिती आहे, कशामुळे बातम्या कुठे वगैरे द्यायच्या असतात. आम्ही त्यावेळेला म्हणजे पत्रकार असताना एक वेळ असं वाटलेलं, एक दिवस होता की गोमंतक पब्लिश होऊ शकत नाही अशासाठी की वीज गेली आणि ती आपले मोहन वैद्य त्यावेळेला रात्रपाळीला होते आणि आमची अशी तयारी होती, ती ऍक्च्युअली काम मॅनेजमेंटने बघायला पाहिजे. आमची अशी तयारी होती की त्यावेळी ते प्लेट्स होत्या, त्यावेळेला आताच्या सारखे पेजेस जात नव्हते. आम्ही अशी तयारी केली की प्लेट्स घेऊन बेळगावला जायचं आणि पेपर छापून आणायचं. म्हणजे आता मी अशासाठी म्हणतो की आताची जी बांधिलकी आहे एक पत्रकार म्हणून, एक घड्याळाकडे बघून काम करणारे पत्रकार आहे, आजच्या घडीला ते योग्य नाही. पत्रकार म्हटल्याबरोबर तो 24 तास पत्रकार असतो, तो 5 तासापुरता पत्रकार असत नाही. राजेंनी जे पत्रकारापुढची जी आव्हानं सांगितली ती खरोखरच विचार करण्यासाठी. सोशल मीडिया प्रिंट मीडियाला खाऊ लागले, ऑलरेडी जवळजवळ संपवलेलं आहे. मी सुदैवानं मी आता ती श्रीपाद नायका बरोबर असल्यामुळे दोन्ही कामं करते. सोशल मीडियाचं मी नॅशनल लेवलला बघतो आणि प्रिंट मीडियाचे त्यांच्या ज्या बातम्या त्यांचे फंक्शन होते कव्हर करून मी त्या बातम्या देतो. म्हटलं बरोबर प्रिंट मीडियाचं आणि सोशल मीडियाचं जे महत्व आहे ते खूपच महत्व वाढले. प्रिंट मीडिया प्रिंट मीडिया धोक्यात आहे, पण प्रिंट मीडिया संपणार नाही. आपण जे आता जे बदल होत आहे त्या बदलांना सामोरं जा समजा स्वतःला बदलू लागलो तर प्रिंट मीडियाचाही दर्जा राहू शकतो, कायम राहू शकतो किंवा तो वाढू शकतो. मी माझे सगळे सहकारी इथे सिनियर्स आहेत, म्हणजे वामन प्रभुजय सुरेश यांच्या हाताखाली मी काम केलं आहे. सरांच्या हाताखाली मी वार्ताहर म्हणजे पेपरातला सगळ्यात लहान माणूस वार्ताहर ते वृत्त संपादक जे संभाषणाचे वृत्त संपादक होते त्या काळात, ते कार्यकारी संपादक झाले. मी त्यांच्या हाताखाली वृत्त संपादक झाले. एवढी म्हणजे आम्ही त्यांच्या हाताखाली पत्रकारितेची सेवा केलेली आहे. या पुढे जाऊन आपल्याला ती सेवा करण्याची संधी मिळू एवढे मी सांगतो. आणि गोवा पत्रकार संघ आणि गुज यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्या दोन्ही अध्यक्षांना राजलक्ष्मी आणि संभाजी सर आणि सर्वात जास्त वामन प्रभूंनी हा पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आम्ही पत्रकारांना तरी एकत्र व्हायला पाहिजे. हा पत्रकार नाही, पत्रकारातर्फे आयोजित केला जातो. आपण येताना
पुढच्या वेळेला येताना